टीएमसी मध्ये सध्या आंदोलन सुरू आहेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। कल्याणमध्ये थेट लाईव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं आपण बघू शकतोय आणि काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं आपण बघू शकतोय। हे दृश्य आपण बघतोय कल्याणमधून। महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही आपण बघतोय। थेट लाईव्ह दृश्य आपण कल्याणमधून ही बघू शकतोय। आंदोलन सुरू होतं मात्र त्या दरम्यानच काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू होतं। त्या दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं समजतंय। काही आंदोलनकर्ते ज्यांना ताब्यात घेतलेलं होतं ते माध्यमांशी संवाद सुद्धा साधत होते। हे सुद्धा आपण अगदी काही वेळापूर्वीच बघितलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात असल्याचं आपण बघू शकतोय। कल्याण डोंबिवली मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन आणि त्याचेच आपण ही थेट लाईव्ह दृश्य सुद्धा बघू शकतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहेत, बंदोबस्त तैनात आहे। काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं, तीही दृश्य आपण बघितली आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता। हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत कल्याण मधली ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन ज्या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। काही आंदोलनकर्ते जमलेले होते ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्या आंदोलनकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तीही दृश्य आपण बघितली। मांस विक्रीला बंदी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। जो निर्णय घेण्यात आलेला होता त्या निर्णयावरून आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं बघू शकतोय आपण आणि त्यांच्याकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। मात्र तरीही जे आंदोलनकर्ते होते जमलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर हे ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू होतं, मात्र ते आंदोलन सुरू होण्याआधीच खरं तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलाय। आजच्या दिवशी खरं तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस विक्रीला बंदी हा निर्णय कल्याण महानगरपालिकेनं सुद्धा घेतलेला होता आणि त्यामुळे कल्याण महानगरपालिकेसमोरच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ते एकवटले, त्यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि त्यामधल्याच काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची धरपकड केलेली आहे आणि कल्याण महानगरपालिकेसमोर मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे। तीही दृश्य आपण बघू शकतोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोरची दृश्य आहेत, त्या ठिकाणीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन सुरू होतं, मात्र कार्यकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मांस विक्रीला बंदी आणि त्या निर्णयावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? नक्कीच गौरी, आजच्या दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण डोंबिवली मध्ये जे आहेत मांस विक्रीवरती बंदी आणलेली आहे आणि याच्याच विरोधात हिंदू खाटीक समाज असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आता कल्याण डोंबिवली भागामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं जे आहेत ती करायला सुरुवात केलेली आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। याचाच निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील डोंबिवलीमध्ये काही वेळानंतर पोहोचणार आहेत। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड तिकडे पोहोचल्याच्या नंतर नेमकं काय वातावरण असतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी आता पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला पाहायला मिळतोय। नक्कीच निकेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण बघू शकतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोरची ही दृश्य आहेत। Thank you.